नमस्कार. आज दिघंची येथील विश्वमाऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा सोमनाथ महाराज कुंभार यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटकरमळा येथे विद्यार्थ्यांना संगणकासाठी आवश्यक बॅटरी तसेच लिखाण साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. पाहूया संपूर्ण बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. आज दिनांक 7 मार्च 2026 वार शनिवार या दिवशी आपल्या काटकरमळा वस्तीतील कुंभार समाज आटपाडी तालुका अध्यक्ष माननीय श्री सोमनाथ कुंभार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांची मुलगी म्हणजे भक्ती सोमनाथ कुंभार, त्याचबरोबर पाठीमागे शिकून गेलेला आपला कृष्ण सोमनाथ कुंभार यांनी नवोदयमध्ये प्रवेश आपल्या शाळेतून मिळवलेला आहे. त्याबद्दल त्यांना आपल्या शाळेची आपुलकी वाटत असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेला अत्यंत गरज असलेली जे संगणकासाठी UPS बॅटरी ही जी आहे ते आपल्या शाळेसाठी आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, वही, पेन व त्याचबरोबर तुमचं तोंड गोड करण्यासाठी गोड असं खाद्य पण त्यांनी खाऊ पण देण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी आपल्या शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायचा आहे. माझे नाव विकास बालखंडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटकरमळा येथे कार्यरत असून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन संभाजी धुळशेट्टी सर आणि आपल्या शाळेचे पालक मुलगी आपल्या इथे इयत्ता 4मध्ये शिकत आहे भक्ती सोमनाथ कुंभार, तिचे पालक सोमनाथ हरिदास कुंभार. हा त्यांचा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्यापर्यंत साजरा करावा असं त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आपल्या शाळेला आवश्यक असणारी एक उपयोगी गोष्ट मळ्यामध्ये साधारणतः लाईट कमी जास्त प्रमाणामध्ये होते. व्होल्टेजचं प्रमाण कमी जास्त होत असते. शाळेला संगणक मागच्या वाढदिवसानिमित्त एक आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग ते संगणकाचं नुकसान होऊ नये आणि त्याला आवश्यक असणारी UPS बॅटरी आपल्या शाळेला मिळावी त्या उद्देशाने त्यांच्याशी बोललो. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला संगणकासाठी उपयुक्त असणारी UPS बॅटरी दिलेली आहे. तसेच मुलांच्या गुणवत्तेसाठी वाढ व्हावी त्यासाठी मुलांना वही, पेन, लेखन साहित्यसुद्धा उपयुक्त दिलेलं आहे. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त मुलांचं तोंड गोड करण्यासाठी त्यांनी मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे. एक आगळा वेगळा उपक्रम त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला आवश्यक असणाऱ्या वस्तू, मुलांना गुणवत्तेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू देऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शाळेकडून, शाळेच्या विद्यार्थ्यांकडून, शाळेच्या मुख्याध्यापकाकडून वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच सर्व पालक असतील, ग्रामस्थ असतील त्यांनी आपले वाढदिवस आपल्या मराठी शाळा संगोपनासाठी किंवा संवर्धनासाठी साजऱ्या केल्या पाहिजेत. शाळेला आवश्यक असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ततेसाठी सर्व शिक्षकांच्या असलेल्या विद्यार्थ्यांची चर्चा करून शाळा गुणवत्तापूर्ण कशी राहिली पाहिजे त्यासाठी सर्व पालक, ग्रामस्थ यांनी मदत करावी. तसेच शाळेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपण सर्वजण मराठी शाळेतून पुढे आलेलो आहोत. वेगवेगळ्या पदावर आज आपण बघतो विविध अधिकारी मराठी शाळेतून शिक्षण घेऊन पदावर उच्च पदावर कार्यरत आहेत आणि हे मोठे काम चांगले करत आहे. आपण सर्वजण मराठी शाळेतून शिकून आलेलं आहे. मराठी शाळा आपल्या टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत आणि त्यासाठी समाजाने सुद्धा शाळा टिकवणे, संवर्धन करणे आणि पुढे वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असेच नवनवीन उपक्रम आपण जर शाळेमध्ये साजरे केले तर समाज आणि शाळेचा याचा सहभाग उत्तमरित्या दिसून येणार आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटकरमळा येथे सोमनाथ महाराज कुंभार यांनी त्यांचा वाढदिवस लहान मुलांना खाऊ वाटप
लिखाणाचं साहित्य आणि एक शाळेला भेट म्हणून संगणकाची बॅटरी म्हणून भेट दिलेलं आहे. तर ही जी भावना आहे ती मराठी शाळेमध्ये शिकल्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यांचंही शिक्षण लहानपणापासून मराठी शाळेपासून सुरू झालेलं आहे. तर सर, एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही आत्ता काय बदल बघताय की आधीच्या दशकातील मराठी शाळा आणि आत्ताच्या AIच्या टेक्निकलमध्ये तंत्रज्ञानामधली AIची शाळा मराठी, तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल दिसतोय? पूर्वीच्या शाळामध्ये ई लर्निंगचं साहित्य नव्हतं, पण आताचे जे पालक आहेत त्या पालकांच्या लक्षात आलेलं आहे की आपला मुलगा भविष्यात कम्प्युटर युगामध्ये जर चालायचं असेल तर त्याला ई लर्निंगचं साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासाठी पालकाने सुद्धा आमच्या शाळेमध्ये या अगोदर 26 जानेवारीला संगणक भेट दिलेला आहे मुलीच्या वाढदिवसासाठी पवार यांनी, आणि त्याचबरोबर त्याला जोड साहित्य म्हणून की आपल्या आटपाडी तालुक्याचे कुंभार समाजाचे अध्यक्ष सोमनाथ कुंभार यांनी आज वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेला ही जी UPS बॅटरी देऊन संगणक सुरक्षित राहणे आणि मुलांना विज्ञानामध्ये संगणकाचं ज्ञान मिळणे ही देण्यात आलेलं आहे. तर पूर्वीच्या शाळेमध्ये संगणकाची सुविधा नव्हती, लाईटची सुविधा नव्हती, पण आता मात्र हा आमूलाग्र बदल आपल्या पालकांच्या मार्फत घडत आहे. आणि आमच्या शाळेमध्ये सुद्धा विज्ञान म्हणजे ज्या पद्धतीनं खाजगी शाळेकडे ओढ फक्त साहित्य सुविधामुळे जातो, पण आज आमच्याकडं पालक स्वतः होऊन सुविधा निर्माण करत आहेत. त्यामुळं आमची सुद्धा शाळा जगामध्ये कोण्या कानाकोपऱ्यामध्ये जे ज्ञान चालू आहे ते या ठिकाणी बसून घेऊ शकते. आज आमचा विद्यार्थी जगामध्ये कधी पाठीमागं पडणार नाही असं मी तुम्हाला ग्वाही देतो, आणि त्यासाठी लागणारं साहित्य पालकांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटकरमाळा दिघंचे इथं आपण आहोत. सोमनाथ महाराज यांचा वाढदिवस आपण आज लहान चिमुकल्यासोबत साजरा करतो. प्रत्यक्षात सोमनाथ महाराज आपल्यासोबत आहेत. तर त्यांनी ह्या शाळेसाठी एक संगणकाची बॅटरी आणि मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. तर मी लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याची युक्ती कशी सुचली हे जरा आम्हाला सांग. महाराष्ट्रामधील मराठी शाळा टिकल्या पाहिजे असा फक्त गवगवा चालू आहे. त्या गवगव्यासाठी मला वाटतं की बाबा स्वतःहून आपण शाळेसाठी काहीतरी एखादी वस्तू वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश हा मोठा नाही, तर त्यानिमित्तानं एक शाळेला सरासरी विचारलं काय बाबा आपल्या शाळेसाठी गरजेचं आहे ती वस्तू देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजे. मराठी शाळेला शाळेचं प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटकरमाळा या ठिकाणी दिग्गजचेतून मुलं शाळेला येतात, कारण या शाळेची गुणवत्ता चांगली. दिग्गजची जिल्हा परिषद गटात असतील जेवढ्या शाळा असतील, आटपाडी तालुक्याच्या भागातील जेवढ्या मराठी शाळा आहेत त्यांची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने आहे. मला वाटतं की बाबा आपण एक खारीचा वाटा म्हणून आपण त्या शाळेला मदत करावी, त्या भूमिकेतून ती मदत केलेली आहे. वाढदिवस फक्त निमित्त आहे. ओके, आता तुम्ही पण मराठी शाळेमध्ये शिकलेला आहात. आत्तासुद्धा तुमचा मुलंसुद्धा मराठी शाळेतून नवोदयमध्ये गेलेला आहे. तर तुम्हाला काय बदल दिसते तुमच्या पिढीतली मराठी शाळा आणि आत्ताच्या AIच्या तंत्रज्ञानातली मराठी शाळा, यामध्ये काय बदल दिसतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक मुलाचा जो पाया आहे तो मराठी शाळा आहे. मराठी शाळेचा पाया जर भक्कम मुलाचा असला तर मुलगा कुठेही व्यवस्थित घालू शकतो. तो आमच्या मुलाचं उदाहरण आहे. कारण ग्रामीणमधून जाणं, नवोदयला सिलेक्शन होणं, स्कॉलरशिपमध्ये चांगल्या पद्धतीनं हे होणं, अशा पद्धतीनं शाळेची गुणवत्ता चांगली आहे. शाळेतील शिक्षक आहे, भुळशिट्टी सर आहे ते, पालसांडे सर आहे ते, पाठीमध्ये बांबोरे सर होते, परत दिवटे सर होते. त्या लोकांनी शाळेसाठी भरपूर कष्ट घेतले. मळ्यातील शाळा गावात नावावर पण ह्या लोकांनी केले. एक आता पालक म्हणून तुम्ही इतर पालकांना मराठी शाळेसंदर्भात काय सुचवा? प्रत्येक पालकाने आपला मुला मराठी शाळेत शिकवावा 4थीपर्यंत. तिथून पुढे इंग्लिशला घाला किंवा कुठेही घाला, इंग्लिश मिडियमला घाला किंवा काय, पण प्राथमिक जो पाया आहे मराठी शाळेमध्ये सगळं चांगल्या पद्धतीने इंग्लिशचं घेतले जातं. असं नाही की आज मुलं ह्या भागातील सर्वात दिग्गज गावात सगळ्या टॉपचा रिझल्ट आहेत. सगळ्या वाढदिवस करण्याची संधी, वाढदिवस म्हणणार नाही मी, पण वाढदिवसानिमित्त आपलं एक सरांनी मला सेवा करण्याची संधी दिली, शाळेची सेवा करण्याची संधी दिली. सरांचं मनपूर्वक आभार मानतो.
नमस्कार भैया, तुझं नाव काय? माझं नाव वरद सोपान कराड. आता आपण कुठल्या शाळेमध्ये आहे इथं? चिप शाळा कटकर. बरं, आता तू कितीमध्ये इथं शिकतो? चौथी. पहिलीपासून इथंच आहे का तू? ओके. आता गेले 4 वर्ष तू ह्या शाळेमध्ये ह्या शाळेमध्ये शिकतोय, तर तुझे अनुभव काय आहेत रे या शाळेबद्दलचे? मी पहिलीपासून जेव्हापासून होते तेव्हापासून मला गांभोळे सर पहिली दुसरीला होते, तिसरीपासून पलसांनी सर होते. तर ह्या दोन्ही तिन्ही शिक्षकांनी मला खूप ज्ञान दिलं. ओके. तुला कधी परीक्षेला त्यांनी असं मार्गदर्शन चांगलं केलं की बाबा नवोदयाची असेल, स्पर्धा परीक्षा असेल, शिष्यवृत्ती परीक्षा, तर याच्या संदर्भात मार्गदर्शन व्यवस्थित होतं का शिक्षकाकडून? हो, मला सरांनी खूप छान स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. माझ्यासाठी शिकवला, मला खूप छान शिकवलं, ज्ञान दिलं. माझा पहिली दुसरीत गुणवत्ता यादी या परीक्षेत नंबर आलेला आहे. आता पुढची कोणती परीक्षा आहे तुला आता? चौथीमध्ये आहे का कोणती स्पर्धा परीक्षा? कोणती आहे? 26 एप्रिलला स्कॉलरशिपची परीक्षा आहे. मग त्याची सरांनी तुझी तयारी कशी करून घेतलेली? त्याची तयारी आमची चालू आहे. दररोज थोडा थोडा अभ्यास करून घेतायचं. मग तुझ्या एकट्याचीच घेतात का सगळ्या जी मुलं आहेत ते बसलेले परीक्षा त्याची घेते सगळे? सगळ्यांचं. दिदे तुझं नाव काय का? माझं नाव भक्ती सोपान. ओके. आता आपण कुठल्या शाळेमध्ये आहे इथं? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटकर. आज तुझ्या पप्पांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या तुझ्या मित्रमैत्रिणीला शाळेमध्ये येऊन खाऊ दिला, लिखाणाचं साहित्य दिलं, शाळेला बॅटरी दिली संगणकाची. तुला काय वाटतं काय कशाबद्दल केलं असेल काय? ओके, बरं. तुला कसं वाटतंय मग हे दिल्यामुळं? पप्पांनी तुझ्या आज वाढदिवसानिमित्त साजरा केला इथं तुझ्या शाळेत, तुला कसं वाटतं त्याबद्दल? तुझा पण वाढदिवस असाच करायचा का साजरा मग? ओके. किती वेळा येता तू? बरं. स्पर्धा परीक्षा दिली आहे कुठली पहिलीपासून वगैरे? बरं. कुठली दिली आहे? बरं. कुठले कुठले शिक्षक आहे तुला शिकवायला? मला पहिली दुसरीत गांभोळे सर होते आणि तिसरी चौथीत पलसांनी सर. ओके. शिकवतात का सर चांगलं व्यवस्थित? सगळ्यांना शिकवतात का तुला शिकवतात फक्त? सगळ्यांना. सगळ्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. अशा सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा केल्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. साठी पाहत रहा साहित्यभूमी न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. पाहत रहा साहित्यभूमी न्यूज.